तर एक मोठा सामना नक्कीच सुरू होत आहे, महत्त्वाचा सामना. आणि कॉमेंट्री बॉक्समध्येही बदल होत आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत म्हणजे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण मयूर मोरे सर. तर थँक्यू शिकणे सर. उपस्थित सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं शाब्दिक सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कल्याण शहरातल्या मानाच्या, सन्मानाच्या, अभिमानाच्या, गौरवाच्या आणि परंपरेच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये पर्व 6 भगवा चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतं. एसबी ग्रुप आणि सुमित भोईर साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाने या स्पर्धेचं दमदार आयोजन घेऊन चालतंय मैदानाच्या दिशेने. एसबी ग्रुपचे हनुमान मोठे देसाई संघ आणि स्वर्गीय सुगजा स्पोर्ट्स गौरीपाडा घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने. मयूर जाधव यांच्या वतीने मात्र गौरीपाडा संघासाठी शुभेच्छा घेऊन चालतोय मैदानाच्या दिशेने. स्ट्राइक एंडला फलंदाज हार्ड हिटर बॅट्समन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्ट रवी मात्रे ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक एंडला सागर. या सागरने 2019 ला मालिकावीरचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये पटकावला होता. पहिलाच बॉल यावेळेस मात्र फक्त मिळते ती सिंगल. एक धाव शुभारंभ होतोय. एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज झालेली दिसते. आपण पाहिलं तर सागर आणि रवी ही सलामीची जोडी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑन स्ट्राइक सागर. वेगवान चेंडू, चांगला फटका, वर शॉट. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. फाईन लेगला क्लिअर करणारा चेंडू सीमा पार, चौकार. साठी ओळखला जातो गौरीपाडा संघ आणि त्याच खेळासाठी ओळखला जातो सागर. पहिलाच चेंडू आपण पाहिलं फेस करत होता, मात्र पहिल्याच चेंडूवरती जबरदस्त आघात करतो. या चौकाराच्या स्वरूपात गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतली दिशेने येतो वेगाने आणि यष्टीरक्षक चेंडूला कव्हर करतो येणारा हा डॉट चेंडू. खूप चांगली आता मात्र या चेंडूवरती गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. रवीने पहिल्या चेंडूला सिंगल, तदनंतर चौकार आणि हा डॉट चेंडू असं समीकरण. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती वेगवान तस्तरदार चेंडू. यावेळेस मात्र अतिरिक्त उंचीचा चेंडू होता, पंचदंडित करतात हा वाईड आणि धावसंख्या 6 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या 6, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि फटका फसतोय आणि सागर आता मात्र मैदानातून बाहेर आणि सागर बॅक टू द पॅव्हिलियन. बाद झालाय सागर. नवीन फलंदाज, 3ऱ्या क्रमांकावरती क्रिकेट इतिहासातला 3रा क्रमांक अतिशय महत्वाचा मानला जातो. जेव्हा पहिला धक्का आपल्या संघाला बसतो त्यानंतर या खेळाडूवरती खूप महत्वाची जबाबदारी असते आणि तीच जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि रवीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच धावांचा पाऊस निश्चितपणे पडेल. कल्याण ग्रामीण आणि कल्याण ओपन या दोन्ही गटामध्ये या दोघांच्या फलंदाजीची कायम चर्चा असते. घेऊन चलतोय ऑन स्ट्राइक हेमंत, नॉन स्ट्राइक रवी ही जोडी आणि गोलंदाज संदेश. पहिला चेंडू, खूप चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन, सन्मान द्यावा वाटला या चेंडूवरती आणि हा डॉट चेंडू निघून जाईल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडनं स्ट्राइक एंडला फलंदाज हेमंत.
एक अतिशय धोकादायक आणि जबरदस्त फलंदाज, चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळेल पॉइंट क्षेत्रामध्ये. जस्ट मिळते ती सिंगल, एका धावेनी मात्र षटकाची होतीये समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7 धावा. तर गोलंदाज प्रेम गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत. मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूला सिंगल हेमंतने कव्हर केली होती आणि ही एक धाव असल्यामुळे हेमंत आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतं. हेमंत आणि रवीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. हेमंत आणि रवीची जोडी ही गौरीपाडा संघासाठी खूप महत्वाची असेल. जास्तीत जास्त धावा आपण पाहतो तर हेमंत आणि रवीला कराव्या लागतील, कारण हेमंत आणि रवीची फलंदाजी ही गौरीपाडा संघासाठी आधारस्तंभ कायमच आपल्याला पाहायला मिळते. मात्र हेमंत आणि रवी कशा प्रकारचा खेळ करतोय. गोलंदाज प्रेम, गोलंदाज तयार. हेमंत ऑन स्ट्राईक. वेगवान ते सर्रार चेंडू, यावेळेस मात्र खूप चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते आणि हा डॉट चेंडू फेकला जाईल. प्रेम, अजूनही आपण पाहिलं तर संघर्ष करावा लागेल गौरीपाडा संघाला देखील, आणि गौरीपाडा संघ कायमच या मैदानावरती खूप चांगला खेळ करत असतो. वेगवान चेंडू, चांगला फटका हेमंतच्या बॅटमधनं, इट्स अ क्रॅकिंग शॉट आणि आता मात्र आपल्या नावाचा ब्रँड या चेंडूवरती चिटकवतो. येणार थँक्यू डीजे. हेमंतच्या बॅटमधनं खूप चांगला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 13 आपल्याला पाहायला मिळतील. 13 रन्स ऑन बोर्ड. आणि आता मात्र षटकाराचं प्रत्युत्तर कशा प्रकारे देतोय गोलंदाज पाहूयात. पुढचा चेंडू कोहलीकडनं, गोलंदाज प्रेम ऑन स्ट्राईक. हेमंत, वेगवान ते सर्रार चेंडू, वॉट कमबॅक. खूप चांगलं कमबॅक केलं या डॉट चेंडूच्या माध्यमातून. 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. पहिला चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट. मात्र दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर हा दणदणीत षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. वेगवान ते सर्रार चेंडू आणि आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाजाच्या माध्यमातून. तब्बल 3 चेंडू यावेळेस मात्र डॉट फेकलेत फलंदाज हेमंतला. गोलंदाज प्रेमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र हलक्या हाताने स्टिअर केला. पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव, जस्ट सिंगल आणि धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 14 धावा. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळेल. सागरच्या स्वरूपातली विकेट, चुकीचा फटका सागरने हाताळला होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आणि त्याला मात्र जेलबाद करण्यामध्ये यश आलं होतं. सागर परतल्यानंतर मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये रवी आणि हेमंत या दोघांवरती मात्र खूप काही अवलंबून असेल गौरीपाडा संघासाठी. स्ट्राईक एंडला रवी आता मात्र पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, रवीच्या बॅटमधनं फटका फसतोय का पाहूयात, कारण चेंडू फक्त लांबी प्राप्त करू शकत नाहीये आणि यावेळेस मात्र जीवनदानाचा फायदा होतोय. येणाऱ्या या 2 धावा, धावसंख्या धाव फलकावरती तब्बल 16 धावा. 16 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 overs.
डीजे धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती 16. 2 षटकानंतर 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जास्त काही खर्च करता आलेला नाहीये गोलंदाजांना, पण रवी आणि हेमंतची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे ही धोक्याची घंटा जरूर असेल गोलंदाजांसाठी, कारण रवी आणि हेमंत ही एक अत्यंत घातक जोडी मानली जाते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती संदेश. स्ट्राईकला हेमंत. पहिलाच बॉल हेमंत साठी. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि आता मात्र येणारा हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत आणि रवीची जोडी मैदानाच्या हातामध्ये आहे. या दोघांना आता मात्र या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं आव्हान टिकवण्यासाठी चांगली फलंदाजी ही करावीच लागेल. आपण पाहतो पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडनं. वेगवान चेंडू हवेत उडवण्याचा प्रयत्न. क्रॅकिंग शॉट आहे, मात्र लांबी प्राप्त करू शकत नाहीये. सुपर कॅच आणि हेमंत बॅक टू द पॅव्हिलियन. आणि निश्चितपणे हेमंत पासून वाचावं लागलं असं देसाई संघाला तो मोठा अडथळा यावेळेस मात्र संदेशने या दुसऱ्या चेंडूवरती दूर केला. नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये. मयूर देखील एक खूप चांगला फलंदाज आहे, त्यामुळे रवीला साथ लाभली पाहिजे मयूरची. रवी ऑन स्ट्राईक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवरती. वेगवान चेंडू यावेळेस मात्र खूप चांगली लाईन पाहायला मिळते. रवीला देखील डॉमिनेट करत असताना गोलंदाज आपण पाहतोय संदेश आणि येणारा हा डॉट चेंडू. 3 चेंडूंमध्ये एकही धाव आतापर्यंत गौरीपाड संघ या षटकामध्ये प्राप्त करू शकलेला नाहीये, त्यामुळे थोड्याशा निराशा जरूर असतील. मात्र अजूनही रवी आणि मयूरची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार संदेश. वेगवान चेंडू चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. एक्झिक्यूट केले चेंडूला एकच धाव. जस्ट सिंगल. धावसंख्या 19 सर्कल पुढे आणि बऱ्याच कालावधीनंतर येणारी ही एक धाव. एकूण धावसंख्या 17. षटक क्रमांक 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर आहे. मयूर ऑन स्ट्राईक. नो बॅट्समन इनक्रीज आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र खूप चांगली लाईन पाहायला मिळते. यावेळेस येणारा हा डॉट चेंडू मयूरचा आपण पाहिलं तर हा पहिलाच चेंडू होता आणि हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. षटक 3रं मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावर. काही चेंडूंचा खेळ याही षटकातला शिल्लक असेल. रवी नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक रवीकडे असणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रकारे प्रहार करण्याचा प्रयत्न होता. षटक संपतंय ते 3रं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 2-17. फक्त आणि फक्त पाहायला मिळते ती 17. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय तो रवी आणि आपण पाहिलं तर 2 डॉट चेंडू मयूरच्या माध्यमातून खेळले गेलेत.
गोलंदाज बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक घेऊन येतोय समर्थ, घेऊन येतोय चौथं षटक. स्ट्राईक एंडला फलंदाज रवी आणि आता मात्र संत खेळ करून चालणार नाही. आता तुम्हाला मात्र मोठे फटके मारावेच लागतील रवीवरती. ती एक जबाबदारी, कारण रवी या मोठ्या फटक्यांसाठी कायमच जाणला जातो. तो रवी ऑन स्ट्राईक. समर्थ गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आलेत. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होती आणि या एका धावेने धावसंख्या 1 सरकते पुढे तब्बल 18. आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 17 धावा गौरीपाडा संघ उभारू शकला. मात्र आता मयूर आणि रवीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा समर्थ गोलंदाजी मार्कवर. वेगवान चेंडू, यावेळेस चांगला फटका देखील पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळला, तत्पूर्वी एक धाव कंप्लीट आणि फक्त एका धावेला समाधान. कारण मयूरला देखील माहिती आहे की रवीकडे जास्तीत जास्त स्ट्राईक येणं गरजेचं. धावसंख्या धावफल करते 19 आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला आता मात्र रवी गोलंदाज तयार. यावेळेस वेगवान चेंडू, चांगला फटका, ब्रँडेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. रवी म्हात्रे यांच्या बॅट बंद येणारा हा षटकार. पंचवीस 25. वेगवान चेंडू, अजून एक चांगला फटका देखील पाहायला मिळतो. एक्झिक्यूट केला चेंडू, एक धाव आणि एका धावेला समाधान मानावं लागेल. फक्त सिंगल. धावसंख्या 26. हा जो षटकार होता आपण पाहिलं तर गौरीपाडा संघासाठी कायमच गरजेचा होता आणि रवीच्या बॅटमॅन आल्या म्हणजे रवीला सूर गवसणं ही मात्र समोरच्या संघासाठी निश्चित धोक्याची घंटा असेल. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. स्ट्राईक एंडला मयूर. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत जरूर, एकच धाव. धावसंख्या 1 सरकेल पुढे तब्बल 27. अजूनही आपण पाहिलं षटकातला अंतिम चेंडू शिल्लक असेल. 7 चेंडूंचा खेळ अजूनही आपण पाहतोय शिल्लक आहे. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन, चांगला फटका, सरळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जाईल आणि येणारा हा निर्धाव चेंडू. षटक क्रमांक 4ची मात्र सांगता होती आणि 4थ्या षटकानंतर फक्त आणि फक्त धावसंख्या 27. डीजे शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय, कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 27च पाहायला मिळते. या षटकामध्ये 10 ते 15 धावा देखील गौरीपाडा संघासाठी खूप मोलाच्या असतील. बघूया स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. रवी आणि मयूरची जोडी. मयूर गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर म्हात्रे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. मयूर कॉमेंट बॉक्स कडनं पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र चांगली लाईन पाहायला मिळतीये. तर या ठिकाणी विकेट मात्र सोडावी लागते. फलंदाज मयूर बॅक टू द पॅव्हिलियन विथ रन आउट.
मैदानाच्या आतमध्ये नागेश आपल्याला पाहायला मिळतील. रवी ऑन स्ट्राईक आणि आता मात्र सामन्याची संपूर्ण दारोमदार रवीच्या खांद्यावर. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र बॅटचा चांगला संपर्क नाहीये. जस्ट सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न होतोय आणि थोडंसं फंबलिंग, त्याचा होणार फायदा. धावा मिळतील त्या 2 आणि धावसंख्या एकूण सरकते पुढे. धावफल करते तब्बल 29 आपल्याला पाहायला मिळतील. लॉस ऑफ 3 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतोय गौरीपाडा संघ. आपण पाहिलं तर अजूनही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस मात्र रवी सुपर कॅच त्या ठिकाणी टिपला जाईल आणि रवीच्या खेळीचा होतोय अंत. फलंदाज रवी बॅक टू द पॅव्हिलियन आणि सुपर कॅच बाय आकाश. न्यू मॅन इन राम म्हात्रे. रवी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथा गडी आपण पाहिलं तर बाद झाला. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पाहायला मिळेल राम आपल्याला पाहायला मिळतील. खूप चांगले खेळाडू देखील आहेत. राम म्हात्रे यांनी जर 2 षटकार लगावले तर रोहित कारभारी यांच्याकडनं 2000चा कॅश प्राइस त्यांना मात्र देण्यात येईल. वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस मात्र येणारा हा डॉट चेंडू. अजूनही आपण पाहतोय षटकातले तब्बल 2 चेंडू शिल्लक असतील आणि प्राइज या 2 चेंडूंसाठी देखील असेल रोहित यांच्याकडनं राम यांच्याकरता. वेगवान चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्या खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून घडतंय. येणारी दुसरी धाव आणि या 2 धावांच्या नंतर धावसंख्या धावफल करते तब्बल 31. या चेंडूला जरी षटकार आला तरी मात्र 2000चा कॅश प्राइज रोहित कारभारी यांच्याकडे दिलं जाईल. वेगवान ते सर्रार चेंडू आणि यावेळेस दिशा भरकटणारा आहे. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. धावसंख्या एकने सर्कल पुढे तब्बल 32. पारितोषिक आहे कायम पाहायला मिळतं या चेंडूवरती. वेगवान चेंडू, चांगला फटका, शॉट, इट्स अ क्रॅकिंग हिट आणि चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत रोहित षटकार.
रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. ज्या राजाच्या दरबारामध्ये कधीही नर्तकी नाचली नाही, कुठलाही तमाशा झाला नाही, कुठलीही लावणी झाली नाही, असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्यांनी आयुष्यभर ज्या रंगाचा सन्मान केला, ज्या भगव्याचा सन्मान केला, त्या भगव्याच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. भगवा चषक 2022. तमाम क्रीडा रसिकांचं मी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहताय तर सामना गौरीपाडा वर्सेस मोठी देसाई या दोन संघामध्ये हा सामना. एकोणचाळीस धावांचा टार्गेट आणि पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. प्रेमी सलामीची जोडी आपण पाहतोय. हेमंतच्या गोलंदाजीवर आलेला पहिला षटकार. स्वागत केलेलं हेमंतचं षटकाराने. इथे मात्र बॅकफुटला गेला फलंदाज. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग फ्लॅश स्क्वेअर कट. चौकार. बॅट्समन मयूरने, मयूरच्या बॅटमधून आलेला हा चौकार, अतिशय लाजवाब चौकार. 10 धावा धावपलकावर लागलेले आहेत. राऊंड द विकेट हेमंत. इथे खोल टप्प्याचा चेंडू मिड ऑनला बॅट बीट करून चेंडू सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. स्ट्राईक बॅटमन करून गोलंदाजावर. इनर एज. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक दक्ष आहे. धाव मिळणार नाहीये. 14 धावा धावपलकावर लागलेले आहेत पहिल्या 3 चेंडूवर. सर्जिकल स्ट्राईक नाही तर काय म्हणू शकतो इथे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय बॅट्समन मयूर. हा चेंडू हवेत आहे. यस काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आणि मयूरची खेळी संपुष्टात. धावा घेतल्यानंतर आत्मविश्वास आत्मविश्वास रडला. इथे मयूरला मोठा फटका मारण्याच्या नादात मयूर बाद होते. धावसंख्या धावफलकावर लागलेली 14 आणि या 14 धावा मयूरच्या बॅटमधून आल्या. हा चेंडू चांगला चेंडू. नक्कीच कव्हर पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण होतंय. यस कैलासवासी विजय नामदेव भोईर यांच्या स्मरणार्थ श्री सतीश चंद्रकांत भोईर याचकडून आम्हाला आकर्षक चषक आलेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज हे चषक बहाल झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद सन्मान्य सतीशजी चंद्रकांत भोईर. त्यानंतर कैलासवासी विष्णू थले यांच्या स्मरणार्थ कपिल विष्णू थले याचकडून प्रत्येक
सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाते. धन्यवाद कपिलजी विष्णू थले, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तसेच पाण्याची सुविधा ज्यांनी आम्हाला यासाठी केली, या स्पर्धेसाठी केली, ते निखिलजी लोखंडे, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. 14 धावा धावफलकार लागलेले आहेत. राम गोलंदाजी सुरुवात करेल. 39 धावांचं लक्ष. इथे मयूर बाद झालेला आहे वैयक्तिक 14 धावा करून. प्रेम आणि आकाश ही जोडी खेळपट्टीवर आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. डी पेक्षा कवर सीमारेषीकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. यस, चेंडू सीमारेषीच्या बाहेर जाईल. चौकार. असतील टेनिस क्रिकेट तर त्यांनाही हवा वाटेल असा हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. विराट कोहलीची आठवण करून देणारा हा एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण बघितला. चौकार आला आकाशच्या बॅटमधून. आपटलेला चेंडू, बाउन्सी चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आउटसाइड ऑफ स्टंप आपण बघितला. पंच विकास जाधव यांचा इशारा येतोय व्हाईटचा. अवांतर धावीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 19. दुपारचं वातावरण आहे, प्रेक्षक शांत आहेत, मात्र क्रिकेट तापलेलं आहे. खेळपट्टीने आपला रंग दाखवलेला आहे. कधी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते तर कधी फलंदाजांना. इथे फलंदाजाला साथ दिलेली आहे, मात्र क्षेत्ररक्षक मौजूद तिथे चांगला जज करतोय हा झेल आणि अफलातून कॅच. निराशे, कारण आकाशच्या बॅटमधून आलेला तो चौकार बघितल्यानंतर असं वाटलं होतं की आकाश कुठे ना कुठे ऑफ साईड मध्ये खेळण्यासाठी माहीर आहे. त्याचप्रमाणे फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र चेंडू खाली राखू शकला नाही. लॉंग डीप एक्स्ट्रा सीमारेषा क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. तर तारीफ करावी लागेल गोलंदाज रामची. इथे हा पिच चेंडू शफल क्रॉस झाला होता. फलंदाज हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मिडल ऑफ बॅट आलेला नाहीये. एक धाव मिळालेली. एका धावीने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 39 धावांचं लक्ष. बघा, ही खेळपट्टी अशी आहे, या खेळपट्टीवर 97 धावा झालेल्या आहेत. या खेळपट्टीवर बॉयफ्रेंड केवनी दिवे सारखा संघ फक्त 29 धावामध्ये गारद झालेला आहे. म्हणजे ही खेळपट्टी ना गोलंदाजांना साथ देता, गोलंदाजीसाठी पोषक आहे ना फलंदाजांसाठी. इथे कुणीही कमाल दाखवू शकतं. गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, तुमची गोलंदाजी चालू शकते. फलंदाजांनी जर आत्मविश्वास भरी फलंदाजी केली तर चांगली फलंदाजी तुम्ही करू शकता. टॅप केलेल्या चेंडूला ओव्हर थ्रो. सीमारेषेवर चेंडू अडवला जातोय. 3 धावा या चेंडूवर आलेले आहेत आणि या 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 24. मातीची खेळपट्टी आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही खेळता चेंडू बऱ्याच वेळा थांबून येत असतो. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू, आकुटप्प्याचा चेंडू उडवलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजीबोगरीब फटका आपण बघितला. षटकार.
त्यामध्ये आपण पाहतोय टायमिंग पेक्षा ताकदीचा वापर अतिशय चांगल्या प्रकारे केला होता फलंदाजाने आणि या ताकदीच्या बळावर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने धावसंख्या 30 वर पोहोचलेली आहे. फक्त आणि फक्त 9 धावांची गरज आहे मोठी देसाई संघाला विजय संपादन करण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा करायच्यात 9. इथून चमत्कार वाचू शकतो SB सुजाता स्पोर्ट गौरीपाडा संघाला. ओव्हर द विकेट. फुलटॉस हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दिलेली आहे. फ्लॉमलिंग झालाय आणि फलंदाजाने त्याचा फायदा उचलला. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. घर फिरले की घराचे वासे फिरतात असं म्हटलं जातंय, खास करून आगरी भाषेमध्ये. इथे तुमची फलंदाजी चांगली झाली नाही, त्यानंतर गोलंदाजी चांगली झाली नाही, क्षेत्ररक्षकी चुका करायला लागले. डिफेन्सिव्ह फटका. फक्त आणि फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. डॉट चेंडू जातोय, बीट होतोय. थोडंसं मानसिक समाधान लाभलं असेल गोलंदाजाला. 32 धावा धावफल करावं लागलेत. फक्त 7 धावांची गरज. हा हाफ ट्रॅकर आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा बॉल्स बघितला आपण या चेंडूमध्ये. मात्र मी तर म्हणेन की पंचांनी एक चांगला निर्णय घोषित केलेला आहे, कारण आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता आणि बराचसा उचललेलाही होता. 33 धावा धावफल करावं लागलेले आहेत. भगवा चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहत आहेत. नवीन वर्षामध्ये नवीन स्पर्धा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाकडून चूक. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या धावफल करावं लागली 35. 4 धावांची फक्त आवश्यकता. इथे 3री धावी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि धावा होत आहेत 36. बॉडी लँग्वेज आज पॉझिटिव्ह नव्हती गौरीपाडा संघाची. 3 धावांची आवश्यकता. औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. इथे प्रयोग करावे लागतील गोलंदाजाला. आपल्या गोलंदाजीची किमान प्रॅक्टिस करावी लागेल, कारण 3 धावा फक्त शिल्लक आहेत. गोलंदाज मयूर, हेमंत, राम आणि त्यानंतर मयूर. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. इथे चांगला फटका आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख झेल आणि खेळी संपुष्टात येते फलंदाजाची. आयुष्याची 9 वर्ष ज्यांनी औरंग्याला झुंजवलं आणि ज्याही लढाया केल्या त्या लढाईमध्ये कधीही पराभूत न झालेलं हे महापुरुष छत्रपती संभाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन सोहळा. सर्वांना या राज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
बघूया आकाश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. आकाशवर प्रेक्षकांचं बरंच प्रेम आहे. व्यासपीठाचा जर विचार केला तर बरेचसे आकाशचे फॅन व्यासपीठावर आहेत. आकाश आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. 3 धावांची आवश्यकता असली तरी दाखवून द्यावं लागेल की मी चांगली गोलंदाजी करू शकतो मातीच्या विकेटवर. इथे पहिला चेंडू आउटसाइड एज. चांगला चेंडू होता आकाशचा. 1 धाव कंप्लीट केली गेलेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 37. 2 धावांची आवश्यकता आहे. मोठी देसाई बस नामी काफी आहे. या संघाचा जसा खेळ प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे खेळ केलेला आहे. इथे षटकाराने सामना फिनिश करतोय बॅट्समॅन अजय आपल्या संघाला विजय मिळवून देतोय. आणि अशा प्रकारे मोठी देसाई हा संघ या स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादन करतो. हार्दिक अभिनंदन मोठी देसाई अँड हार्ड लक गौरीपाडा, सुजाता स्पोर्ट गौरीपाडा. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि हा पुरस्कार आमच्यासाठी प्रदान केलेला आहे कैलासवासी विष्णू थले यांच्या स्मरणार्थ श्री कपिल विष्णू थले याचकडून हे पारितोषिक आम्हाला प्रदान झालेले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय त्याबद्दल आपले अभिनंदन. यायचं लगेच आपलं कॅश प्राइज जे रोहित कारभार यांनी अनाऊन्स केलं होतं ते मात्र तुम्हाला दिलं जाईल आणि लगेच 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. निखिल लोखंडे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत. बघा देसाई संघ या गोष्टीची नोंद घ्या. आपल्याला लगेच सामना खेळायचा आहे. 2000चं कॅश प्राइज दिलं जात आहे. कॉंग्रॅट्स. राम म्हात्रे यांना ते प्राइज सागर पाटील यांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. कॉंग्रॅट्स, तुमचं अभिनंदन. आणि जाऊयात मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने. मॅन ऑफ द मॅच खेळाडूला सन्मानित करतील निखिल लोखंडे यांना विनंती